Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a glorious evening, आजची सायंकाळ सुंदर an छान evening where God is going to manifest Himself अशी सायंकाळ जिथे देव स्वतःला प्रदर्शित करेल and He will fulfill all your heart's desires. आणि तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छाही पूर्ण करेल. So don't give up, म्हणून हार तर मानायची नाही. just trust on Him. देवावर विश्वास ठेवा. आलोच आहे ना देवाच्या दारी, मग विश्वास ठेवा म्हणजे सार्थक होईल. And in His time He will make all things आणि देव beautiful. देवाच्या वेळेस सगळं चांगलं करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job chapter 30 verse 26. योबाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 26वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, please open to Job 30 verse 26. तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर प्लीज उघडा योबाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 26वे वचन. When I hoped for good, evil came. When I waited for light, darkness came. इयोब 30:26 मध्ये लिहिलंय, मी कुशलाची वाट पाहिली म्हणजे चांगल्याची वाट पाहिली, तेव्हा अरिष्ट आले आणि प्रकाशाची आशा धरली तर काळोख म्हणजे अंधार आला. How true it is. किती खरं आहे ना हे. You may have expected something good to happen. तुम्ही अशी काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवली असेल, Instead, पण त्याऐवजी trouble came. त्रास आले. You waited for light. आणि तुम्ही प्रकाशाची वाट पाहिली असेल, Instead, everything became darkness. पण सगळा अंधारच झाला. You wanted to come up in life, तुम्हाला आयुष्यात वर यायची इच्छा होती and suddenly you found yourself spiraling down. आणि अचानक तुमच्या लक्षात आलं की तुम्ही खाली खाली घसरताय. Is this your story tonight? अशी आज रात्री तुमची पण काही आयुष्याची कथा अशी आहे का बेटा? Sometimes कधी कधी ना life feels like that. आयुष्य हे असंच असतं, जे हवं ते होत नाही आणि जे नको ते होतं. You pray for peace, तुम्ही शांतीची प्रार्थना करता, but then trouble shows up. परंतु येतात त्रास. You expect joy, तुम्ही आनंदाची अपेक्षा ठेवता, but pain arrives. येते वेदना. You look for answers, तुम्ही उत्तरं शोधत असता, your confusion increases. गोंधळ अजून वाढतो आणि प्रश्नही वाढतात. Just because darkness appears आणि केवळ अंधार आलेला आहे म्हणून doesn't mean that light has disappeared. प्रकाश नाहीच आहे किंवा प्रकाश कायमचाच नाहीसा झालाय असंही नाही. Just because night has come आणि केवळ रात्र झालेली आहे म्हणून doesn't mean that the sun has vanished. अर्थ असा होत नाही की सूर्यच नाहीसा झालाय. Sun is still there सूर्य आहे अजून आकाशात and it will keep on shining. आणि सूर्योदय होणार, तो सूर्य तळपणार, Morning will come. पहाट होणार, सकाळ येणार. Amen. आमेन. Because the sun still exists. कारण सूर्य अजून पण आहेच ना. सूर्य कुठे? Even when thick clouds are over there, कितीही जरी काळोखाने भरलेले ढग घेरून आले तरी सुद्धा सूर्य कुठे निघून तर जात नाही ना. ढगांपलीकडे सूर्य आहे ना कुठेतरी. amen. Amen. So don't worry. मग काळजी करायची नाही. In your trouble, God is still there. त्रासांमध्ये देव अजून पण आहे ना बेटा. God has not vanished. देव तर गायब तर झाला नाही ना. देव कुठे? He is still there. देव अजून पण आहे ना. Let me tell you tonight, आज रात्री तुम्हाला सांगतो, there is an unseen force एक अदृश्य शक्ती आहे that is influencing many lives. जी अनेक माणसांच्या जीवनावर प्रभाव टाकत आहे. एक अदृश्य शक्ती. You cannot see him with your eyes, त्या शक्तीला तुम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही म्हणून मी म्हणालो अदृश्य शक्ती. but you can see his effects. पण त्याचे परिणाम आपल्याला लोकांच्या जीवनावर झालेले जरूर दिसतात. He creates misery. ती अदृश्य शक्ती लोकांच्या जीवनामध्ये त्रास निर्माण करते. He causes confusion. अदृश्य शक्ती लोकांच्या जीवनामध्ये गोंधळ घालते. He brings delay. लोकांच्या जीवनामध्ये उशीरपाशीर आणते. He spreads destruction. आणि लोकांच्या जीवनामध्ये ही अदृश्य शक्ती, सैतानाची शक्ती नाश आणते, He brings in pain. वेदना आणते. He works quietly. आणि शांतपणे ही अदृश्य शक्ती माणसांच्या जीवनात काम करते. He is the king of darkness. आणि तो अंधाराचा राजा आहे, तो He- सैतान. He is influencing situations. अदृश्य शक्ती म्हणजे सैतान, तो अंधाराचा राजा. तो सैतान परिस्थितींवर प्रभाव टाकतो. He is Satan. तो सैतान आहे. That is the devil. सैतान आहे तो. ती अदृश्य शक्ती सैतान आहे. And so what is hidden is not always harmless. तर जे लपलेलं आहे ते नेहमी आपल्याला काही हानी देत नाही असं नव्हे. See, like the termites, जसं समजा वाळवी लागली आहे, they work silently inside the wood. तर ती वाळवीची असते. त्या वाळवीचे खिळे जे असतात ते लाकडात
शांतपणे काम करतात. You don't see them on the outside. आपल्याला बाहेरून काहीच दिसत नाही की या लाकडाला काही झालंय, कळत पण नाही. But one day you sit on your sofa or a chair, it collapses. पण एके दिवशी तुम्ही तुमच्या लाकडी सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसता आणि ती धाडकडनं खाली पडते, तेव्हा कळतं की अरे याला वाळवी लागली होती. Then you realize maybe the termites did this work. मग समजतं की वाळवी लागलीये, किड्यांनी खाल्लेलं आहे लाकूड. In the same way, तसंच आहे. you don't realize it today. आज आपल्याला कळत नाही, प्रत्येक लपलेली शक्ती हानी करत नाही असं नसतं. Sometimes कधी कधी you don't see them. आपण बघत, आपल्याला या गोष्टी दिसत नाहीत. But then, पण मग when life collapses, आयुष्य जेव्हा आपलं ढासळतं, जीवनात जेव्हा समस्या वाढायला लागतात, then you realize मग आपल्याला कुणीतरी कळायला लागतं some evil force has done this की नाही, job. काहीतरी दुरात्म्याची शक्ती आहे, काहीतरी वाईट शक्ती आहे जी माझ्या जीवनात गोंधळ घालतेय. अदरवाईज माझं जीवन असं नाहीये. Bible says बायबलमध्ये लिहिलंय there are evil powers. आहेत वाईट शक्त्या या जगात, There are principalities. आहेत या जगात वाईट शक्त्या, सत्ता, अधिकार आहे. And they are working behind the scene. आणि चित्रापलीकडे माणसाच्या आयुष्याच्या मागे त्या वाईट शक्त्या सैतानाच्या काम करतात. Bible says there are spiritual forces that are trying to destroy lives. बायबल म्हणतं आध्यात्मिक शक्त्या काही आहेत ज्या माणसांच्या जीवनाचा नाशच करायला पाहतात. Bible says in Ephesians 6 verse 12, इफिसकला 6वा अध्याय त्यातलं 12वं वचन बायबल म्हणतं, for our struggle is not against flesh and blood, आपले संघर्ष कुठल्या देह मांसाच्या रक्ताच्या विरोधात नाही, but against rulers, तर आपले संघर्ष सगळे अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. spiritual authorities, सत्ता, अधिकार, आध्यात्मिक अधिकार and powers of this dark world. आणि अंधाराच्या जगातलं सगळं सामर्थ्य, These are spiritual evil forces. आध्यात्मिक वाईट शक्त्या याच आहेत. They are ruling in the heavenly places, स्वर्गीय स्थानामध्ये, अंतरामध्ये त्या राज्य करतात. and they are there to destroy our lives. आणि हा सैतान आपल्या जीवनाचा नाश करायलाच येतो. And this is very true, हे अतिशय खरं आहे. बघ ना, बरं का? because your biggest battles, हे अतिशय खरं आहे, कारण की तुमची सगळ्यात मोठी जीवनी युद्ध they are not just with people. केवळ लोकांशी असतात असं नाही. म्हणजे आपली सगळ्यात मोठी युद्ध आणि समस्या आणि त्रास लोकांविषयीच असतात एवढं नव्हे. There are spiritual forces working behind situations. काही आध्यात्मिक शक्त्या परिस्थितीच्या पलीकडे काम करत असतात. And sometimes कधी कधी what you see is only the surface. आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते वरवरचं दिसतं, खालचं काही दिसत नाही. Even the arguments are visible. वादीवाद जे असतात ते दिसून The येतात. tension is visible. टेन्शन दिसून येतं, वादीवाद दिसून येतात. The delay is visible. उशीर झालेला पण दिसून येतो की उशीर झालाय, But the root may be deeper. पण त्याचं मूळ खाली फार फोफावलेलं असेल. Yes. आणि असतात तसं. We fight with people, आपण लोकांशी भांडतो, but it is the devil behind those people. अरे पण त्याच्या मागे सैतान आहे. त्या लोकांच्या मागे सैतान आहे जो त्यांना वापरतोय. See, the face you see, जे चेहरे तुम्ही पाहता they may not be the real enemy. ते चेहरे कदाचित तुमचा खरा शत्रू नाहीयेत. Not every physical fight, प्रत्येक शारीरिक युद्ध किंवा भांडण they are not of the earth. पृथ्वीवरचं नाहीये. Most of them, त्यातलं जास्तीत जास्त they are spiritual warfare. आध्यात्मिक युद्ध आहेत ती. And if you fight only people, आणि केवळ लोकांशीच पण आपण भांडत राहिलो you may miss the real battle. तर खरं युद्ध आपल्याकडनं कुठेतरी राहून जाईल का आपण फक्त माणसांशीच भांडतोय. The visible problem may have an invisible source. दृश्य समस्ये मागे, दृश्य म्हणजे दिसणारा जो प्रॉब्लेम आहे, दिसणारी जी समस्या आहे त्याच्या मागे काहीतरी अदृश्य मूळ आहे खाली. And so don't waste your energy fighting shadows. तर तुझी शक्ती सावल्यांशी युद्ध करण्यात वाया घालवू नको. Don't waste your time fighting with the devil, आणि तुझी शक्ती सैतानाशी लढण्यात वाया घालवू नकोस. because he cannot be seen. कारण सैतान दिसत नाही आपल्याला. सैतान दिसत नाही ना, तो दृश्य रूपात येत नाही. The enemies of the world, you can see them, जगातले शत्रू आपल्याला दिसतात. कोणी माणूस आपला शत्रू आहे तर तो माणूस दिसतो आपल्याला. but the devil cannot be seen. पण सैतान एक अदृश्य आत्मा आहे, तो दिसत नाही. And so you can never win against the devil. तर सैताना विरोधात आपण कधी जिंकूही शकत नाही, कारण तो आपल्याला दिसत सुद्धा नाही. And that is the reason why we need to turn to God. हेच ते कारण आहे ज्यासाठी आपण देवाकडे वळलंच पाहिजे. Because what you cannot see, God can see. कारण जे तुला दिसत नाही ते देवाला दिसतं. You cannot see the devil, but God can see the devil. तुला सैतान दिसत नाही पण देवाला दिसतोय सैतान. You cannot see his works, but God can see his works. तुला सैतानाचं कार्य दिसून येत नाही पण देवाला सैतानाचं कार्य दिसून येतं की या परिस्थितीच्या मागे ऍक्च्युअली सैतान गोंधळ घालतोय आणि ही माणसं भांडणाला आलीत पण या माणसांच्या आत आणि मागे पण सैतानच आहे. Amen. पण हे दिसतं फक्त देवाला, आपल्याला नाही. And so if the struggle is not only against people, म्हणून मी म्हणतो ना की आपले संघर्ष, आपले सगळे झगडे
फक्त माणसांशी नसतात. If forces are working behind the scenes, जर काही चित्रापलीकडे सैतानी शक्त्या काम करतायत, then you cannot fight alone. तर आपल्याला एकट्याला सुद्धा तो झगडा करता येत नाही. You have to take the help of God. म्हणजे मग आपल्याला देवाची मदत घ्यावीच लागते. You have to turn to God. म्हणजे मग आपल्याला देवाकडे वळायलाच लागतं, वळायला लागणारच आहे. And that's why don't panic. आणि म्हणून गोंधळू नका, Don't react in anger. घाबरू नका, गोंधळू नका, रागाने प्रतिक्रिया करू नका. Just kneel down, केवळ गुडघे टेका, pray, प्रार्थना करा and seek divine help. आणि दैवी मदत शोधा बेटा. प्रार्थनेमध्ये देवाला सांगा की तू मला मदत कर, Because God is ready to help you. कारण देव तुला मदत करायला तयारच आहे. And when the battle is spiritual, आणि युद्ध जेव्हा आत्मिक असतं, the solution also must be spiritual. मग उपाय सुद्धा आत्मिकच असायला हवाय. And so don't fight shadows. तर तुम्ही सावल्यांशी लढू नका, Don't fight darkness. अंधाराशी लढू नका. Foolish is the man who fights in darkness. जो माणूस अंधाराशी लढायला जातो तो मूर्ख आहे. But God is light. देव प्रकाश आहे. God is light. देव प्रकाश आहे. He will stand by you. देव तुझ्या बाजूने उभा He राहील. will fight for you. देव तुझ्यासाठी लढेल. He will save you. देव तुला वाचवेल, तारेल. Because Bible says God is mighty to save. कारण बायबल म्हणतं देव तारावयास महान आहे. Praise God. हालेलुया. Bible says in James 4 verse 7, याकोबाचं पत्र 4 अध्याय 7 वचन बायबल म्हणतं, submit yourself to God, स्वतःला देवा शरण आण, resist the devil, त्यानंतर सैतानाला विरोध कर, and then he will flee from you. मग सैतान तुझ्यापासून पळून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. First submit to God. पहिलं देवाच्या शरण या, Then you can resist him. त्यानंतर तुम्ही सैतानाला विरोध करू शकाल आणि विरोध केला तर तो निघून सुद्धा जाईल. You can never fight spiritual battles with human strength. आत्मिक युद्ध मानवी शक्तीवर लढली जात नाहीत. Prayer, प्रार्थना, faith in God, देवावरचा विश्वास, faith in the truth. सत्यावरचा विश्वास, These are powerful weapons. या ज्या गोष्टी आहेत ना, ही अतिशय सामर्थ्यवान शस्त्र आहेत आत्मिक युद्ध करायला. Reading the Bible. बायबल वाचणं, These are powerful weapons against the devil. ही सामर्थ्यवान हत्यार आहेत सैतानाविरुद्ध वापरायला. सैतान असा जात नाही, तो तुझ्या माझ्या नावात निघत नाही, त्यात येशू लागतातच, म्हणजे शेवटी देव आलाच. And so when evil shows up, तर जेव्हा जे काही अरिष्ट दुष्टाई येते, God shows up stronger. देव अजून बलवान रीतीने तिथे येतो. Say, and what the enemy sends to break you, आणि शत्रू तुला तोडायला जे पाठवतो, God bends to build you. देव तेच तुला बांधायला वापरतो. Say, and so whenever evil knocks, तर जेव्हा केव्हा काही दुष्टाई तुझ्या दाराला वाजवत येते, allow God to open the door. देवाला परवानगी देते दार उघडायला. Say, allow God to face your देवाला problems. परवानगी द्यायची. देवाला म्हणायचं माझ्या समस्या ज्या आहेत ना त्या तू हाताळ, तू तोंड दे. Many are fighting with their own strength, पण अनेक माणसं ही सगळी युद्ध स्वतःच्या ताकदीवर लढायला जातात. and they can never conquer. नाही जमणार आहे त्यांना, विजय कधीही मिळणार नाही. सैतानाला आपण पुरू नाही शकत बेटा. No soldier uses a kitchen knife in the battlefield. एकही सैनिक स्वयंपाकघरातली सुरी वापरतो का युद्धभूमीवर? He uses the right weapons. सैनिक जेव्हा युद्धाला जातो तेव्हा योग्य हत्यारं घेऊन जातो ना, स्वयंपाकघरातली सुरी घेऊन जातो का? तसंच आहे. You have to use the word of God. तुम्हाला देवाचं वचन वापरावंच लागेल, आवडो न आवडो. विजय जर हवा असेल तो एक कभी ना कभी खोलना पडेगा और बोलना भी पडेगा. Bible says there was a man whose name was Job. बायबल म्हणतं एक माणूस होता, त्याचं नाव होतं योब. He was very rich, होता फार श्रीमंत, blessed. आशीर्वादित, He loved God. देवावर प्रेम करणारा. His children were saved. त्याची मुलं सुद्धा सुरक्षित, His home was full of joy. त्याचं घर आनंदाने भरलेलं. But someone was watching him. पण कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून होतं. नजर, Someone was watching him. कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून होतं. The devil was watching him. सैतान त्याच्यावर नजर ठेवून होता. The devil is never happy when you are happy. जेव्हा तुम्ही आनंदी असताना तेव्हा सैतान कधीच आनंदी होत नाही. But the beautiful thing is, पण सुंदर गोष्ट ही आहे, in heaven, स्वर्गात God saw that the devil was watching him. देवाने पाहिलं स्वर्गातून की सैतान इयोबावर नजर ठेवून आहे. Praise God. देवाने स्वर्गातून पाहिलं. Let the devil watch you. तसं सैतानाला तुमच्या नजर ठेवू दे. You trust in God, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, because God will watch the devil. कारण की देव सैतानाकडे पाहत राहील. Let him watch you, because God will watch him. सैतानाला तुझ्यावर नजर ठेवू दे. त्या सैतानावर नजर आपल्या देवाची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Job said, इयोब म्हणाला, I trust in God. माझा देवावर विश्वास आहे.
He hated evil. त्याने सगळ्या दुष्टाईचा तिरस्कार केला He worshipped God. आणि देवाची आराधना केली. त्याला वाईट कुकर्म आवडायची नाही. And when devil saw Job, आणि सैतानाने जेव्हा योबाकडे नजर टाकली, Bible says बायबल म्हणतं God spoke to him. देव त्याच्याशी बोलला. In Job 1 verse 8, इयोबचा पहिला अध्याय 8 वचन. God said, देव त्याला म्हणाला, Satan, सैताना, have you seen my servant Job? माझा सेवक इयोब पाहिला का? Have you considered him? त्याला लक्षात घेतलंयस का? See, God saw that Job was being watched by the devil. आणि देवाने पाहिलं की सैतानाची नजर इयोबावरती आहे. God knows. देवाला ठाऊक आहे. देवाला ठाऊक असतं. Amen. आमेन. Satan answered, मग सैतानाने देवाला उत्तर दिलं, of course, ऑफकोर्स, I have नक्कीच, watched him. नक्कीच मी पाहिलंय इयोबाला. And God said, माझी नजर आहे इयोबावर. मग देव त्याला म्हणाला, there is nobody like him. इयोबासारखा कोणी नाहीये बरं का. He's very faithful. इयोब फार विश्वासू आणि इमानी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Getting a testimony from God. देवाच्या मुखे साक्ष इयोबाची. देवाने स्वतः साक्ष दिली इयोबाची की हा फार विश्वासू आणि इमानदार आहे. And so Satan answered, मग सैतानाने उत्तर दिलं, of course he will serve you नक्कीच तो तुझी सेवा करणारच ना. because you have protected him. तू त्याला एवढं सुरक्षित ठेवलेलं आहे, तो का नाही तुझी सेवा करणार. Remove the protection सगळं संरक्षण काढ त्याचं. and he will fail. आणि बघा तो कसा अपयशी होतो. मग असं म्हणाला तो सैतान. And then मग we see a picture on this earth. आपण या पृथ्वीवरती चित्र पाहतो. Job is laughing with his children. काय चित्र पाहतो पृथ्वीवरती आपण की योब आहे. योबासोबत त्याची मुलं बाळ आहेत. सगळे हसतमुख आहेत. He was enjoying life. मजा करतायत. आयुष्याचा आनंद घेतायत. योब, त्याची मुलं, सर्वजण. He has no idea a spiritual conversation is happening about him. योबाला काही पत्ता नाहीये की आध्यात्मिक जगतामध्ये काय संवाद झालाय सैतान आणि देवात. You may be सैतानात आणि living देवात. peacefully तुम्ही शांतीनं राहत असाल while heaven is defending you. कारण स्वर्ग मात्र तुझा बचाव करायला पाहत असेल. Say, स्वर्ग तुझ्यासाठी उभं राहत असेल. heaven is standing for you. स्वर्ग तुझ्यासाठी उभं राहत आहे. आपल्याला कळत नसतं, आपल्याला माहिती नसतं, आपल्याला दिसतही नाही. A soldier can be protected by guards he never sees. एखाद्या सैनिकावरती असे काही अंगरक्षक त्याचं रक्षण करणारे असतात जे त्याला कधी दिसत नाही. Sometimes कधी कधी the biggest battles start when you least expect them. सगळ्यात मोठी युद्ध अनपेक्षित रीतीनं सुरू होतात. आपली अपेक्षाच नव्हती की अशी मोठी युद्ध येतील, पण आली. Job did not know that he was being targeted. योबाला माहितीच नव्हतं की मला निशाणा केलाय सैतानाने. He was just living his normal blessed life. यो पृथ्वीवरती त्याचं जीवन आनंदाने आशीर्वादितपणे मुलांसोबत बायकोसोबत जगत होता. Then suddenly, अचानक one single day, एक दिवस असा उगवला. in one day everything changed. एका दिवसातच योबाचं सगळंच बदललं. His animals were stolen. त्याची सगळी जनावरं चोरीला गेली. His servants were killed. त्याचे सगळे नोकर चाकर ठार मारले गेले. Fire fell from the sky. आकाशातनं आग खाली पडली. A strong wind hit the house एक मोठा वारा वादळ घरावर आलं. where his children were eating, ज्या घरात त्याची 10 मुलं जेवत होती एकत्र, and the roof collapsed. त्या घराचं छप्पर कोसळलं. All his 10 children died. आणि 10च्या 10 मुलगे त्याचे वारले, वयात आलेले. Now this was not small trouble. आता हा काही छोटा त्रास नाही ना की एका दिवसात एवढं मोठं संकट एखाद्याच्या आयुष्यावरती येणं. This was not accident. आता हा काय योगायोग आणि अपघात नाहीये. This was not a normal loss. हे काही नॉर्मल नाहीये. हे साधारण नाहीये. This was sudden destruction. हे अकस्मात आलेला नाश आहे. When sudden destruction comes in your life, अकस्मात जेव्हा आयुष्यात नाश येतो you should know तेव्हा समजून घ्यायचं the devil is after you. त्याच्या मागे सैतान आहे आणि तुझ्या मागे सैतान लागलाय. जर तुझ्या आयुष्यात अकस्मात असा नाश यायला लागला तर आपण शहाण्या माणसांनी समजून घ्यायचं असतं की माझ्या मागे सैतान लागलाय. When things are unexplainable, आणि गोष्टींचं जेव्हा आपण वर्णन करून काही सांगू शकत नाहीये realize it is the devil's work. तेव्हा आपल्याला कळायला लागतं की अरे बापरे, सैतानाचं काम आहे काहीतरी. And you have to turn to God. आणि मग तुम्हाला देवाकडे वळावंच लागेल. Messenger after messenger ran to Job saying, किती सारे निरोपे योबाकडे धावत धावत आले. एक एक निरोप घेऊन आले. everything is gone. सगळं गेलं. मुलं वारली. Master, your servants are dead. आणि मालक तुमचे नोकर Your वारले. children are gone. तुमची मुलं वारली, नोकर वारले, जनावरं गेली. And before one finished speaking, another arrived. आणि एक निरोप संपतो कुठे तर दुसरा निरोप, तिसरा निरोप, असे सगळे वाईट निरोपावर निरोप आले. You know, clear skies can turn dark into minutes. निरभ्र आकाश काही क्षणार्धामध्ये काळं होऊ शकतं. But still, तरी the sun is
there shining behind the clouds. सूर्य त्या ढगांमागे कुठेतरी आहे God is still watching through the clouds. आणि त्या ढगांमधून देव बघतोय बर का. No matter what your condition is तुझी now, अवस्था आत्ताला काही पण असू दे, through the storms of life, God is watching you. आयुष्याच्या वादांमध्ये देव तुझ्यावर नजर ठेवून आहे. God is waiting when they will call on me. ते फक्त वाट पाहतोय की तू कधी देवाचा धावा मनापासून करणार आहेस. That's why he said आणि म्हणून देव बोलला in Psalm 50:15, स्तोत्र 50:15, call unto me in the days of your trouble, संकट समयी माझ्या नावाला हाक मार, and I will answer मी you. तुला उत्तर देईन. Praise God. कधी हाक मार असं नव्हे, संकट समयी खास हाक मार, मी तुला उत्तर देईन. Bible says बायबल म्हणतं in Job 1:12, इयोब 1:12, everything that Job has is in the power of the devil. इयोबाकडे जे काही होतं ते सर्व सैतानाच्या हातात होतं, सामर्थ्यात होतं. That means म्हणजे everything that you own today, आज जी काही मालकी तुमच्याकडे आहे, गोष्टींची, घरांची, the devil has the power to rob it. सैतानाकडे सामर्थ्य आहे बरं का तुमचं सगळं चोरायचं आणि लुटायचं. You cannot stop him. तुम्ही नाही थांबवू शकत सैतानाला. सैतान तुमचं सगळं लुटू शकतो. That's what Job 1:12 says. इयोब 1:12 मध्ये लिहिलेलं आहे. That means the devil does have some power to destroy. याचा अर्थ सैतानाकडे आहे सामर्थ्य, सैतान नाश करू शकतो आपला. So now listen carefully. आता सगळ्यांनी काळजीपूर्वक रीतीनं ऐका. Not every loss is the devil. प्रत्येक नुकसान सैतानाकडनं आलंय असं नाही. Not every sickness is a spiritual attack. प्रत्येक आजार आध्यात्मिक हल्ला आहे असंही नाही. Not every setback is evil. प्रत्येक माघार वाईट असते असंही नाही. Life also has natural problems. आयुष्यामध्ये नैसर्गिक समस्या सुद्धा येत राहतात. People do make mistakes and fall. लोकांकडनं चुका होतात, मग लोक पडतात, हेही आयुष्यात सुरूच असतं. And sometimes things just happen. आणि कधी कधी गोष्टी जर घडून येतात. But then, पण मग when everything was stable जेव्हा सगळं अगदी व्यवस्थित होतं and sudden collapse happens, आणि सगळं व्यवस्थित असताना जेव्हा अकस्मात सगळं पडतं, you need to know तेव्हा समजून घ्यायचं it's not your mistake. की तुझी काही चूक नाहीये. It's the devil that has ravaged your life. सैतानाने तुझ्या जीवनावर हल्ला केलाय. When confusion enters आणि गोंधळ जेव्हा आयुष्यात येतो without warning, आणि काही सूचना न देता गोंधळ येतो, when strange resistance blocks your progress, काहीतरी विचित्र अनोळखी विरोध यायला लागतो तुझ्या प्रगतीच्या विरोधात, when it feels unusual, आणि असं वाटायला लागतं की हे साधारण नाहीये, हे काहीतरी असाधारण आहे, when it feels irrational, जेव्हा असं वाटायला लागतं की ह्याच्यात काही लॉजिक लावू शकत नाहीये की मी असं केलं म्हणून मला हा त्रास झाला, असं काही नाही. when it feels unexplainable, आणि जेव्हा असं वाटतं की ह्याचं काय मी वर्णन करून सांगू, कारण मी काय असं केलेलंच नाही की माझ्यावरती एवढा when you are in आला a shock, आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला धक्का बसतो, then you must know मग तुम्ही समजून घ्यायचं this is the work of the devil हे सैतानाचं काम आहे. and you must pray. आणि मग तुम्ही लगेच प्रार्थना करायला Prayer पाहिजे. is the only answer. प्रार्थना एकच उत्तर आहे असं You घ्यायचं. must turn to God. मग तुम्ही देवाकडे वळायलाच पाहिजे. वेळ वाया घालवू नका. When you don't understand what's happening, जेव्हा तुम्हाला समजत नाही की हे सगळं माझ्या आयुष्यात काय चाललंय, run to the one who sees everything. त्या जो देव सगळं काही बघतो त्याच्याकडे धावा. आमेन. If you hear a strange noise at night, जर तुम्हाला रात्रीचे काहीतरी अनोळखी आवाज येतात, विचित्र आवाज येतात, when you're fighting some evil powers, काहीतरी दुष्ट आत्म्यांशी तुम्ही जेव्हा झगडता, when you get bad dreams, वाईट स्वप्न जेव्हा तुम्हाला पडतात, when you see serpents, साप येतात In your स्वप्नात. dream. स्वप्नांमध्ये जेव्हा तुमच्या साप येतात, साप, you need to know कळायला हवं तुम्हाला only God can help you. फक्त देवच मला यातनं काढू शकतो बाहेर. If somebody has done divination on you, समजा तुमच्यावर कोणीतरी करणी भरणी काहीतरी बाहेर somebody has put curses on you, कोणीतरी तुमच्यावरती शाप दिलेले आहेत, only God is the answer. देव एकमेव उत्तर आहे त्या सगळ्यातनं बाहेर पडायचं. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 121:2, स्तोत्रसंहिता 121:2, my help comes from the Lord माझी मदत देवाकडून येते, who made the heavens and the earth. ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली त्याच्याकडनं माझी मदत येते. Praise God. मेरा मददगार खुदा है जिसने जमी और आसमां बनाया. The devil hates righteousness. सैतानाला नीतिमानपणा, चांगुलपणा अजिबात आवडत नाही. The devil hates integrity. सैतानाला सरळ जीवन, सरळता, सात्विकता अजिबात आवडत नाही. He hates peace. सैतान शांतीचा तिरस्कार करतो. He hates joy. सैतान आनंदाचा तिरस्कार करतो. He hates your progress. सैतानाला तुझी प्रगती बघवत नाही आणि आवडत पण नाही. Why? का? Because every blessing in your life is proof that God has been faithful to you. कारण तुझ्या आयुष्यातला प्रत्येक आशीर्वाद हाच पुरावा आहे की देव तुझ्याशी विश्वासू आहे आणि सैतानाला ते बघवत नाही.
Your blessing is evidence that God has not forgotten you. तुझे आशीर्वाद हा पुरावा आहे की देव तुला विसरलेला नाहीये आणि सैतानाला ते बघवत नाही. He is jealous of your progress. सैतानाला तुझी ईर्ष्या आहे. सैतानाला तुझ्या प्रगतीचा जळफळाट आहे. A thief hates houses which have strong security. एखाद्या चोराला अशा घरांचा फार तिरस्कार वाटतो की ज्या घरांबाहेर स्ट्रॉंग सुरक्षा असते. He loves a house which has no locks. चोराला अशी घरं आवडतात ज्या घराला कुलपच नाहीत. Bible says बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहान 10:10 the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगात आलाच आहे लोकांचं चोराला, लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला. But remember this, पण एक लक्षात ठेवा, if Satan was watching Job, जर सैतान योबाकडे नजर ठेवून होता, God was watching Satan. देव सैतानावर नजर ठेवून होता. The enemy may target you, शत्रू तुझ्यावर निशाणा लावेल, but पण he must still answer God. तरी त्या शत्रूला देवालाच उत्तर द्यायला लागणार आहे. कारण देव त्या शत्रूवर नजर ठेवून आहे. शत्रु तेरी तरफ देख रहा है, प्रभु शत्रु की तरफ देख रहा है. And so when Job turned to God, मग योब जेव्हा देवाकडे वळला, God turned to him. देव त्याच्याकडे वळला. God healed him. देवाने त्याला आरोग्य दिलं. God blessed him. देवाने त्याला आशीर्वाद दिला. परत God gave him 10 more children. देवाने अजून परत 10 मुलं त्याला दिली. वयात आलेली 10 पूर्वी वारली, देवाने अजून 10 दिली. Bible says in Job 42 verse 10, योबाचा 42वा अध्याय त्यातलं 10वं वचन बायबल म्हणतं, God restored Job's fortunes. देवाने योबाचं सगळं गेलेलं त्याला परत केलं. Double he gave him. दुप्पट परत केलं. दुप्पट परत केलं. And he said, devil, आणि तो म्हणाला, सैताना, you took from him. त्याच्याकडनं तू घेतलंस ना, Now I will give Job double. आता मी डबल धमाका देणार आहे Your त्याला. double blessing is coming to you. तुमचे डबल आशीर्वाद आता येतात. You have lost 10,000 rupees. God will give you 10 lakhs. तुझे 10,000चं नुकसान झालं, देव तुला 10 लाख देईल. God can do it. देव करू शकतो. देवाला एवढूच करून कुठेतरी कोपऱ्यात ठेवून देऊ नका. तो महान आहे. What you lost, तुझं जे काही नुकसान झालं, what has been robbed by you, by the devil from you, सैतानाने तुझं जे काही चोरलंय, God can return it back 100-fold. 100% देव, 100 पट देव तुला परत करेल. 100 पट. And so if you sense that something is not normal, म्हणून तुम्हा लोकांना जर आपल्या आयुष्यात असं जाणवलं की काहीतरी गडबड आहे बरं का माझ्या लाईफ मध्ये सध्याला, that it is feeling very strange, आणि मला असं विचित्रच वाटतंय सध्याला, very bizarre, कसं तरीच होतंय मला सध्याला, sometimes कधी कधी things happen that have no clear explanation. अशा काही गोष्टी घडतात आपल्या जीवनात की ज्याचं आपण बोलून काही वर्णन करून सांगूच शकत नाही की आपल्या जीवनात हे कसं झालं, का झालं, काही नाही, बोलती बंद आहे आपली. If doors close again and again, आणि समजा सारखं सारखं तुझ्या आयुष्यात दारं बंदच होत आहेत. if your friend is getting promotion and you are not getting even after many years, तुझ्या मित्राला सारखी बढती मिळते, वर्षानुवर्ष तुला एकही बढती नाही, जसं होत असेल. if sickness remains, though doctors say nothing is wrong with you, आजार पाजार सारखेच तुला होत आहेत, डॉक्टर तर सारखं म्हणतात की तुला काही झालेलं नाही, सगळे रिपोर्ट तुझे चांगले आहेत, पण तरी तुला आजारी वाटतंय. deep inside you feel something is not right. कुठेतरी आत तुला जाणवतं की नाही, काहीतरी बाबा गडबड आहे. There is heaviness, जड जड वाटतं, the जड. weight that you're carrying every day, एक वजन आहे, वजन तुझ्या छातीवर बोजा आहे, बोजा. and there is that struggle आणि संघर्ष, डोकेफोड संघर्ष that you cannot even see. की दिसतही नाही तुला काही, This can be the subtle work of the devil. काही कळत पण नाही, काही दिसत पण नाही. हे सैतानाने हळूवार रीतीनं तुझ्या जीवनात घातलेलं कार्य आहे. God may allow the battle, आणि देव त्या युद्धाला परवानगी देईल, but he controls the outcome. परंतु त्याचा परिणाम जो आहे त्याच्यावर देवाचं नियंत्रण राहील. Praise God. देवा लगाम तर शेवटी देवाच्या हातातच आहे. Results are in the hands of God. परिणाम देवाच्या हातात आहे, रिझल्ट देवाच्या हातात आहे. Amen. आमेन. The devil can knock, सैतान दार वाजवेल, but he cannot move in without permission. पण परवानगी शिवाय नाही करू शकत तो. Say, नाही. trouble may visit you, त्रास तुला भेटायला येऊ शकतात, but it cannot settle with you. तुझ्या सोबत ते कायमचे राहणार नाही, कारण परमिशन नाही वरून.
Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 19, स्तोत्र 34 त्यातलं 19 वचन, many are the afflictions of the righteous, नीतिमानांचे त्रास अनेक असतात, but the Lord delivers him out of them all. परंतु प्रभू त्या सर्व त्रासातून त्यांना बाहेर काढतो असं लिहिलंय. Not out of some, आणि काही त्रासातनं बाहेर काढतो असं नाही, out of all. त्या सर्व त्रासांमधून देव त्यांना बाहेर काढतो असं लिहिलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Trouble may come in waves, त्रास आपल्या आयुष्यामध्ये येत राहतील but लाटांसारखे, पण deliverance comes with authority. सुटका मात्र अधिकाराने येणार. And what attacks you आणि ज्या कशाचा तुझ्यावर हल्ला होतोय cannot destroy you ती गोष्ट तुझा नाश करू शकत नाही. when God is defending you. ज्या देव तुझ्या बाजूने उभा आहे, देव तुझा बचाव करत आहे, त्या जे काही तुझ्या विरोधात आलेलं आहे ते तुला ठार नाही मारू शकत. चिमटे बसतील पण त्याच्या पलीकडे नाही. Don't wait for luck to deliver you. माझ्या नशिबाने मला वाचवावं त्याची वाट बघू नका. Deliverance will never come from luck. सुटका नशिबात आणि लक मधनं येत नाही. It's a covenant protection. हे लक काय आहे, हे नशीब काय आहे, ते काही नाहीये. करारानं देव आपलं संरक्षण If करतो. God is for you, जर देव तुझ्यासाठी असेल, who can go against you? कोण तुझ्या विरोधात जाईल? That's what Bible says. म्हणून असं बायबल मध्ये लिहिलं आहे, देव तुझ्यासाठी तुझ्या बाजूने जर उभा असेल तर कोण तुझ्या विरोधात जाईल. म्हणून खात्री कुठल्या गोष्टीची करायची? खात्री एकाच गोष्टीची 100% करायची की देव माझ्या बाजूने से- पाहिजे. अख्खी दुनिया एक तरफ, मैं और मेरा प्रभु एक If तरफ. God is for you, जर देव तुझ्यासाठी असेल, your opposition will become temporary. तुझा विरोध तात्पुरता होतो, मग Say, कायमचा नाही, तात्पुरतं होतं. the devil can make lots of noise. सैतान आवाज फार करेल. You have seen तुम्ही पाहिलंय, दर शनिवारी तुम्ही पाहता इथं काय होतं. when people are demon possessed and brought on the stage, दुरात्माग्रस्त माणसं जेव्हा इथे स्टेजवर येतात, they scream किती loudly, ओरडतात, किती किंचाळतात, किती ओरडतात, but God brings in silent victory. पण देव त्यांना शांतपणे विजय देतो ना. पाहिलंय तुम्ही ना, दर शनिवारी पाहताय. Because God's grace is stronger than pressure. कारण देवाची कृपा त्या दबावापेक्षा मोठी महान आहे. And your prayer आणि तुझ्या प्रार्थना will turn your panic into power. तुझ्या गोंधळाला आणि भयाला सामर्थ्यात बदलतील. भीती वाटते, प्रार्थना कर. माझा गोंधळ होतोय, प्रार्थना कर. Bible says in Job 5 verse 19, योबाचा 5वा अध्याय 19व वचन म्हणतं, God shall deliver you in 6 troubles. देव तुला 6 त्रासातनं बाहेर काढेल. Yes, in 7 there shall no evil touch you. आणि हो, 7व्या त्रासात देखील कुठलंही अरिष्ट तुला हात लावणार नाही. This is the divine assurance. दैवी खात्री दिली देवाने आपल्याला. God does not promise that troubles will never come. म्हणजे देव असं वचन देत नाहीये की तुझ्या जीवनात त्रास येणार नाहीत, He promises that trouble will not destroy you. पण देव असं वचन देतोय की ते त्रास तुझा नाश करणार नाहीत. त्रास येतील पण तुझा नाश नाही करणार. Amen. आमेन. The enemy may attack you, हा, शत्रू तुझ्यावर हल्ला करेल, but he can never have the final word. पण शेवटचा शब्द शत्रूचा नसणार आहे. आमेन. शेवटचं बोलणार आपला देवच. And let me tell you, अजून सांगतो, evil did not begin with God. दुष्टाई देवाने सुरू नाही केलेली बर का. Evil began with the devil. दुष्टाई सैतानाने सुरू केली आहे. Evil did not even begin with man. दुष्टाई माणसानं सुद्धा सुरू केलेली नाही, Evil began with the devil. आणि दुष्टाई सैतानाने सुरू केली. When God created our first parents, जेव्हा देवाने या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली, everything was good. सगळं चांगलं होतं. There was no sin, अजिबात पाप नाही, no sorrow, no fear, दुःख नाही, पाप नाही, भीती no नाही, death. मरण नाही. God placed Adam and Eve in a beautiful garden. आदाम पहिल्या पुरुषाचं नाव, हव्वा पहिल्या स्त्रीचं नाव, त्या दोघांना देवाने एका सुंदर बागेत ठेवलं And he gave them one clear command. आणि त्या दोघांना एक क्लिअर कट आज्ञा दिली. Do आज्ञा, not eat from the tree of the knowledge of good and evil. बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही, असं देव त्या दोघांना म्हणाला. Amen. It was not God was trying to control हे them. देव त्यांच्यावरती हुकुमशाही आणि नियंत्रण ठेवायला पाहत होता असं नव्हे. God was protecting them. देव त्यांना सुरक्षित ठेवायला मागत होता की बाकी सगळी एवढी झाडं आहेत ना, त्या झाडांचं खा, या झाडाचं खाऊ नका. Like a loving father telling his children, don't touch the fire. जसं एखादा प्रेमळ बाप आपल्या मुलांना सांगतो ना, आगीला हात लावू नको, गॅसच्या जवळ जाऊ नको, So God was guarding them from the devil's work. तसं देवबाप सैतानाच्या कामापासून त्यांना सुरक्षित ठेवत होता. But the devil came and deceived our first parents. पण नको तसा सैतान तिथे आला आणि सैतानाने त्या पहिल्या पुरुषाला आणि पहिल्या स्त्रीला फसवलं And they fell into the trap. आणि ते सुद्धा त्या जाळ्यात अडकले. And they partook of the disobedient fruit. आणि देवाने मनाई केलेल्या झाडाचं फळ
त्यांनी खाल्लं, and they disobeyed God. म्हणजे देवाची आज्ञा त्यांनी मोडली. And Bible says बायबल म्हणतं in Romans 5 verse 12, रोमकरास 5 अध्याय 12 वचन, through one man sin entered the world, अशा पद्धतीने एका माणसाद्वारे पाप या जगात आलं and death came through sin. आणि मृत्यू पापामुळे या जगात आला. आज प्रत्येक माणूस मरतो ना, त्याला आपण मृत्यू म्हणतो ना, तो मृत्यू पापामुळे आला आहे. Sin rushed in like a flood. पाप असं पुरासारखं वाहतंय आज, किंवा तेव्हापासून व्हायला लागलंय. The world began to collapse. संपूर्ण जग ढासळायला लागलं तेव्हापासूनच. Misery, त्रास, sickness, आजार, division, विभक्तपणा, दुरावा, killing, ठार मारणं, खून, destroying, मारामारी, cheating, नाश करणं, फसवणं, खोटं बोलणं, all rolled into one painful package. विश्वासघात, हे सगळं एका वेदनामय पॅकेज मध्ये रॅप होऊन गुंडावून आलेलं आहे. But see the love of God. तरी देवाचं प्रेम पहा. God did not walk away from humanity. देव तरी मानव जातीपासून लांब गेला नाही. He didn't say you people failed. देव असं नाही म्हणाला माणसांकडे इशारा करू की तुम्ही लोक चुकला, तुम्ही लोक चुकला, Now you तुम्ही take लोकं- care of yourself. आता तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमचं तुम्ही स्वतःला सांभाळा. He didn't say you are finished now. देव असं नाही म्हणाला तुम्हीच केलं ना, आता तुम्हीच निस्तर आता तुम्हीच खलास. But आता like a loving father, प्रेमळ बापाप्रमाणे God sent his only begotten son Jesus Christ. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठविला He said, आणि म्हणाला let him go and save the world. की येशूला या जगात जाऊन येशूने या जगाला तारावे. Because I love the world so much कारण या जगावर म्हणजे मानव जातीवर माझं इतकं प्रेम आहे that I don't want them to be की destroyed. माझी इच्छा नाही मानव जातीचा नाश व्हावा. And that's why Jesus came. म्हणून येशू आले. Bible says बायबल म्हणतं in 1 John 3:8, 1 योहान 3 अध्याय 8 वचन, for this purpose याच कारणास्तव the Son of Man was manifested, मानवी पुत्र प्रगट झाला that he might destroy the works of the devil. की सैतानाच्या कृत्यांचा त्याने नाश करावा. याच कारणास्तव येशू या जगात अवतरले. And so Jesus took the sins of the whole world. मग येशू या जगात आले. संपूर्ण जगाचं म्हणजे संपूर्ण मानव जातीचं पाप येशूंनी स्वतःवर घेतलं. Died on the cross, काल्वरी नावाचा एक वधस्तंभ होता, त्या वधस्तंभावर येशू मरण पावले. finished his work, येशूंनी आपलं काम संपवलं. and on the third day he rose again. मेल्यानंतर येशूंना त्यांनी पुरलं, पण तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Praise God. देवाला धन्यवाद. It's like the devil built a prison of sin, आणि असं ना की सैतानाने पापाचं तुरुंग बांधलं, but Jesus came with the keys. पण येशू त्या तुरुंगाची किल्ली घेऊन आले. He opened that prison door with his keys. आणि येशूंनी त्या किल्लीनं तुरुंगाचं दार उघडलं. Today, आज the prisoners will be set free in सगळे Jesus' name. कैदी येशूंच्या नावात सुटका पावणार आहे. You shall be free in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही आज सुटका पावणार If आहात. the Son sets you free, देवाच्या पुत्राने जर तुम्हाला सुटका दिली you shall be free indeed. तर खरोखर तुम्ही सुटका पावाल असं वचन आहे. Bible says बायबल म्हणतं in Colossians 2 verse 15, कलसीचा 2 अध्याय 15 वचन, Jesus disarmed the powers and authorities येशू ख्रिस्ताने सर्व सत्ता अधिकार जे आहे त्याला उघड केलं and he triumphed over them. आणि त्या सगळ्यावर येशूंनी विजय घेतला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Sin came in the world because of one disobedience. पाप या जगात आलं. एक आज्ञाभंग त्या पहिल्या पुरुषाने आणि पहिल्या स्त्रीने केला. त्या पायी अख्ख्या जगात अख्ख्या मानवजातीत पाप आलं. But salvation entered through one act of obedience of Jesus Christ. पण तारण सुद्धा मानव जातीला येशूंच्या एका आज्ञा पालनाच्या कृत्यातनं मिळालं. He died on the cross of Calvary. येशू काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावले Praise God. आणि तारण आपल्याला मिळालं. ज्या तारणाला आपण बोली भाषेत मोक्ष म्हणतो, जो मेल्यावर सगळ्यांना हवा हवासा वाटतो आणि त्यासाठी माणसं बरंच काही करतात की या माणसाला, मेलेल्या माणसाला मोक्ष मिळावा. I'm telling you today, आज मी तुम्हाला सांगतोय the way to heaven is opened for you. स्वर्गाचा मार्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. The way for salvation has been opened up for you. मोक्षाचा मार्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. Don't run here and there. इकडं तिकडं मोक्ष मिळवायला धावू नका आणि काही करूही नका. Jesus said, I am the way. येशू म्हणाले मी मार्ग आहे, I am the truth. मी सत्य आहे, I am the life. मी जीवन आहे, मी मोक्ष आहे. No man goes to the Father एकही मनुष्य देव बापाकडे जात नाही without me. माझ्याशिवाय. येशू म्हणाले Trust on him. येशूंवर विश्वास ठेवा, You will get moksha. तुम्हाला मोक्ष मिळेल, You will get blessings. तुम्हाला आशीर्वाद, You will मेल्यावर get मोक्ष. healing. येशूंवर विश्वास ठेवा, मेल्यावर मोक्ष आणि जिवंत असताना आशीर्वाद मिळतील, Praise God. आरोग्यही मिळेल, बरे पण व्हाल. आपल्या सारख्यांना जगायला एवढं भास आहे. Let me take you to a place called Gadara. एका जागी नेतो तुम्हाला. त्या जागेचं नाव गर्सेकरांचा प्रांत. Just outside the town, आणि गावाबाहेरच near the tombs, कब्रस्तानाजवळ there was a man. एक माणूस होता.
with whom nobody could talk. त्या माणसाशी कोणी बोलू नाही शकायचं. Bible says विचित्र होता तो. बायबल म्हणतं in Mark 5 verse 3, मार्कचा 5वा अध्याय 3रं वचन, he lived among the tombs हा माणूस कब्रस्तानात सगळ्या कबरांपाशीच राहायचा, and he was demon possessed थडग्यांपाशी राहायचा, सैतानग्रस्त होता, त्याला दुरात्मे and he लागले, was very violent बोली भाषेत त्याच्या अंगात यायचं, फार हिंसात्मक होता, अंगात आलं की काही करायचं and no one was able to bind him anymore. आणि कुणालाच त्याला नियंत्रणाखाली आणता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. They tried to chain him but he broke the chains. माणसांनी त्याला साखळ्या बांधायचा प्रयत्न केला की याला एका जागी साखळ्या बांधून शांत बसवू, पण तेही होईना, कारण तो साखळ्या तोडायचा लोखंडी. Picture this young man आता ह्या तरुण मुलाचं चित्र तुम्ही सगळ्यांनी आपल्या Screaming in the नजरेत night. की रात्रीचं ओरडतोय, breaking chains, रात्रीचं किंचाळतोय, लोखंडी साखळ्या तोडतोय. running through the graveyard. एवढी ताकद कुठून यावी त्या माणसामध्ये? कब्रस्तानात पळतोय, The town was afraid of him. अख्खं गाव त्याला घाबरतंय. Parents were warning their children to stay away from that place. आई बाप मुलाबाळांना सांगतायत की या कब्रस्तानापासून लांब राहा बाबा, या स्मशानभूमीपासून लांब राहा, तिथे तो वेडा माणूस राहतो. He was alive but living like a dead man among dead things. तो जिवंत होता पण मेलेल्या माणसांमध्ये मेल्यासारखाच राहत होता. You know, you may be breathing कदाचित नाही, तुम्ही श्वास तर घेत आहात, and still not be living. श्वास घेत आहात तरी तुम्ही जिवंत नसाल. Living in the tombs. कब्रस्तानामध्ये राहत असाल, थडग्यांजवळ राहत असाल. Let me tell you, सांगतो, living in the tombs कब्रस्तानात राहणं, will never produce life. कब्रस्तानात राहून जीवन मिळू नाही शकत, ती मेलेल्यांची जागा आहे. He was living in the tombs. कब्रस्तानात राहायचा तो, थडग्यांमध्ये. You know what controls your mind can control your life. जे काही तुझ्या मनावर नियंत्रण ठेवतं ते तुझ्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतं. Now he was not created to live in the graveyard, आता त्याला काही कब्रस्तानात जगायला थोडं बनवलेलं. but when the devil controls your life, पण सैतान जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवनाचा ताबा घेतो, he pushes you to isolation. तो त्या माणसाला असं एकांतात कुठेतरी ढकलतो. Many times अनेक वेळेला you see people running away from houses. तुम्ही लोकांना बघत असाल, आपली घरं सोडून पळून जातात, They run to the graveyards कब्रस्तानात वगैरे कुठेतरी पळून जातात, because the devil wants them to be isolated. कारण सैतानाची इच्छाच असते की त्यांनी एकांत गाठावा. He doesn't want you to have life. सैतानाची इच्छा नाही तुम्हाला जीवन See that? मिळावं. And so this man of Gadara, त्या घरसेकरांच्या प्रांतातला माणूस सुद्धा, he was demon possessed. त्यालाही असाच सैतान लागला होता. And when he saw Jesus, he came running to Jesus. जेव्हा त्याने येशूंना पाहिलं, तो येशूंकडे धावत आला. And when Jesus asked him, आणि येशूंनी जेव्हा त्याला विचारलं, what is your name? तुझं नाव काय? The devil inside that man said, त्या माणसाला लागलेला सैतान बोलला, my name is Legion. माझं नाव सैन्य आहे. Legion means we are many. सैन्य म्हणजे आम्ही अनेक आहोत, मी एकटा नाही, आम्ही अनेक आहोत. The demon said we are many. तो सैतान त्या माणसातनं म्हणतोय, मी एकटा नाही, अनेक आहोत. That means thousands of demons were in his body. म्हणजे हजारो दुरात्मे त्याच्या अंगात होते. He was fighting many battles inside one body. अनेक युद्ध एका शरीरात तो लढत होता. You know, sometimes people look very strong on the outside, कधी कधी काही माणसं बाहेरनं दणकट दिसतात, but पण they are fighting a crowd of struggles inside. आतून मात्र संघर्षांची गर्दीच्या गर्दी चाललेली असते. Now let's get into the powerful moment. तर सामर्थ्यवान क्षणात जाऊ आता. Jesus arrives by boat येशू नावेतून प्रवास करून येतात and the disciples step out with Jesus. आणि येशूंचे शिष्य येशूंसोबत बाहेर येतात. Suddenly this man comes running to Jesus. अकस्मात हा दुरात्माग्रस्त माणूस येशूंकडे धावत येतो. Eyes wild, एकदम डोळे असे मोठे, torn clothes, फाटके कपडे, wounded body, जखमी शरीर, blood on his body. रक्तबंबाळ. The disciples may have wanted to run back to the boat, तर येशूंच्या शिष्यांना असं वाटलं असेल की बापरे, कोणासमोर आपण आलो, चला चला परत पळून जाऊ आपण. but Jesus stands still. पण येशू शांत उभे राहिले. Jesus is not afraid. येशू नाही घाबरत. Bible says बायबल म्हणतं, in Mark 5 verse 7, मागचा 5वा अध्याय 7वं वचन, the demons shout, दुरात्मे ओरडले, what have you to do with us, Jesus, son of the most high God? प्रभूच्या देवाच्या पुत्रा येशू, तुझा आणि आमचा काय संबंध? Even demons recognize who Jesus is. दुरात्मे सुद्धा ओळखतात येशू कोण आहेत. माणसांची कधी कधी मला कीव येते, कारण दुरात्मेही ओळखतात येशू कोण आहेत. When chaos meets Jesus, गोंधळ जेव्हा येशूंना भेटतो, chaos starts shaking गोंधळ हादरायला लागतो. and freedom begins where Jesus arrives. येशू जिथे येतात तिथे आझादी येते. खरी सुटका तिथे येते. No chain is stronger than the name of Jesus. येशूंच्या नावापेक्षा जास्त दणकट साखळी नाहीये.
When the enemy meant what the enemy means to shame you, शत्रूला ज्या कशातनं तुला लज्जित अपमानित करायचंय, God will come and raise a testimony in your life. देव येईल आणि त्यातनं तुझ्या जीवनात साक्ष तयार करेल. तुझा विश्वास असेल तर, इफ यू बिलीव्ह. Deliverance is louder than your destruction. सुटका तुझ्या नाशापेक्षा जोरात आहे. If Jesus can calm a storm, येशू जर एखाद्या वादळाला शांत करू शकतात, He can calm your mind. अरे तुझ्या मनालाही शांत करू शकतात. Your graveyard can become your Garden of Eden. तुझी ती कबर आणि कब्रस्तान एदेनेचा भाग होईल. God specializes in impossible cases. देवाची खासियत आहे अशक्य गोष्टींना शक्य करणं. The demons begged Jesus. दुरात्म्यांनी येशूंना अक्षरशः भीक मागितली. Demons begged Jesus. दुरात्म्यांनी येशूंना भीक मागितली Please don't send us away. की प्लीज आम्हाला नका काढू. Nearby there is a herd of pigs. जवळ एक डुकरांचा कळप आहे. The demons asked permission to enter the pigs. दुरात्म्यांनी येशूंना परवानगी मागितली की आम्हाला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे. And Jesus allowed. आणि येशूंनी परवानगी दिली. And the demons entered the pigs. आणि ते सगळे दुरात्मे डुकरांच्या कळपात घुसले. And the pigs run wildly down the hill. आणि ती सगळी डुकरं त्या टेकडीवरनं अशी मोकाट पळायला लागली. And they jump into the sea. आणि जाऊन समुद्रात उडी मारली त्या सर्व डुकरांनी. They all died. सगळी डुकरं मेली. Those pigs had one very bad day. त्या डुकरांचा एक वाईट दिवस आला. But that day showed one big truth. पण त्या दिवसाने एक महान सत्य प्रगट केलं. Praise God. देवाला धन्यवाद. When evil loses its grip, ज्या दुष्टाईची पकड ढिली होते, it loses control. त्या नियंत्रणही जातं. And when Jesus speaks, आणि ताबा सुटतो. पण येशू जेव्हा बोलतात, destruction runs away. नाश पळून जातो. Amen. आमेन. Bible says, बायबल म्हणतं immediately that man was set free. लगेच तो माणूस मोकळा He झाला. was freed completely. लगेच तो माणूस मोकळा झाला. Bible says in Mark 5 verse 15, मागचा 5वा अध्याय 15वं वचन, they saw the man sitting there clothed and in his right mind. त्यांनी त्या माणसाला नंतर व्यवस्थित कपडे घालून शुद्धीत आलेलं बसलेलं पाहिलं. The man who once screamed is now silent. जो मनुष्य एकदा ओरडत होता तो शांत झाला. The man who cut himself now is calm. जो मनुष्य स्वतःला ठेचून कापून घ्यायचा तो शांत The झाला. man who ran away from his house is going back home. जो मनुष्य घर सोडून पळून गेला होता तो घरी परत गेला. The man who broke chains is now sitting peacefully. ज्या माणसाने लोखंडी साख्या तोडल्या तो शांत बसला. He's sitting peacefully at the feet of Jesus. शांतीने येशूंच्या पायापाशी बसला. Till yesterday he was living in the graveyard. कालपर्यंत कब्रस्तानात राहत होता. Today he is sitting in the classroom of grace. आज तो कृपेच्या वर्गात बसला. No chain is stronger than the voice of Jesus. एकही साखळी दणकट नाही येशूंच्या आवाजापेक्षा जास्त. येशूंचा आवाज आहे तो. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. The people of the town came running मग गावातली माणसं धावत आली. and they expected madness. आणि त्यांनी अपेक्षा ठेवली होती की हा वेड्यासारखं वागेल आता परत. They expected noise. त्यांनी अपेक्षा केली होती की परत आता काहीतरी गोंगाट करणार, आवाज करणार, मारणार, कापणार, Instead किंचाळणार. they saw peace. पण त्यांनी आल्यावर पाहिलं हा माणूस अगदी शांत व्यवस्थित कपडे घालून बसलाय. And Bible says they are afraid now. आणि बायबल म्हणतोय की ते लोक आता घाबरले. Not of the man but of Jesus. त्या माणसाला नाही घाबरले पण येशूंना घाबरले की येशू कौन है, क्या है, कैसे क्या हो गया हे सब. They were more comfortable with a crazy man than with a powerful savior. हा वेड्यासारखा वागणारा जो माणूस होता त्याच्यासोबत त्यांना बरं बरं वाटत होतं. पण हे सामर्थ्यवान येशू तारणारा जो आपला त्यांच्यासोबत या माणसांना आता कसं कसं व्हायला This लागलं. man gets up. मग हा माणूस उठला. He wants to follow Jesus. त्याला आता येशूंच्या मागे चालायची इच्छा झाली कारण की येशू एखाद्याला सोडवतात. त्यानंतर त्या माणसाच्या मनात पुढची गोष्ट येते ती म्हणजे मला येशूंच्या मागे चालायचं. He says, let me come with you, Jesus. आणि तो म्हणाला येशू मला तुमच्या सोबत येऊ दे. I don't want to leave you. मला तुम्हाला सोडायचं नाही आता. But Jesus said, येशू त्याला म्हणाले okay, you follow me. ठीक आहे बाबा तुम्ही माझ्या मागे या. But right now, पण आता go home. सध्याला घरी जा Tell your friends आणि मित्रांना जाऊन सांग how much the good Lord has done for you. चांगल्या देवाने तुझ्या जीवनात काय काय कार्य केलेलं आहे जाऊन त्यांना सांग. The man who was once frightened, जो मनुष्य एकेकाळी घाबरलेला, he was frightened to enter the city. म्हणजे शहरात प्रवेश करायला, गावात प्रवेश करायला घाबरलेला, Now becomes the preacher of that city. आता त्या गावचा त्या नगराचा तो उपदेशक झाला. See, your deliverance is not just for you. तुझी सुटका फक्त तुझ्या पुरती नाहीये. It's for your testimony. ती तुझी साक्ष आहे.
ती उद्या तुला सगळ्यांना जाऊन सांगायची आहे Yes. की माहितीये मला हे सगळं कोणी दिलं? येशूंनी दिलं. The devil tried to isolate him in the tombs. पण सैतानाने त्याला एकटं पाडलं कब्रस्तानात नेऊन. Jesus restored him back to his family. येशूंनी त्याला घरात आणलं परत की फॅमिली सोबत राहा. He ran away. Jesus brought him back home. तो पळून गेला. येशूंनी त्याला घरी आणलं की घर में घर वालों के साथ रहे. Praise God. देवाला धन्यवाद. He heals broken families. तुटलेले परिवार तो आरोग्यवान करतो, परत जोडतो. येशूंचं ते काम आहे. सैतान लोकांना एकटं पाडतो, एकटं. फ्रीडम, इंडिपेंडन्स. पण येशू लोकांची घरं एक करतात. माझ्या येशूंची ती खासियत आहे. Yes. People run away from homes. लोक घरं सोडून It पळून is the devil. सैतान त्यांना करायला लावतो ते सगळं. But Jesus is bringing you back home. पण येशू तुम्हाला घरी परत आणतात. The devil filled him with torments. सैतानाने एवढं छळलं त्या माणसाला, Jesus filled him with peace. येशूने शांतीने भरलं त्याला. He has peace now. आता त्या माणसाला पण शांती बघा. That चेहरा lady बघा. has peace now. त्या बहिणीला पण ती जी आणली होती वर, तिलाही शांती आहे बघा. तिकडे येलो ड्रेस. येस, शी इज पीसफुल नाउ. येस. वी लव्ह यू मा. The devil gave him a reputation of fear. सैतानाने भीतीची ख्याती दिली त्यांना. Jesus gave him a testimony of freedom. येशूंनी त्यांना आझादीची साक्ष दिली. सैतानाने भीती घातली होती त्यांच्यात, येशूंनी त्यांना आझादी दिली. उद्या उठून हीच माणसं आता सांगणार आहे दुसऱ्यांना की मला येशूंनी दिलं बाबा, मला बरं केलं बाबा. Bible says in Psalm 23 verse 4. स्तोत्र 23:4 मध्ये बायबल म्हणतं, Though I walk through the valley of the shadow of death, जरी मी अंधकाराच्या काळोखातनं चाललो I will fear no evil, तरी मी कुठल्या अरिष्टास घाबरणार because नाही, you are with me. कारण तू माझ्या सोबत आहेस. Your rod and your staff, they comfort me. तुझी आकडी, तुझी काठी मला सांत्वन देतात. मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी चाललो तरी कुठल्याही अरिष्टास मी घाबरणार नाही, कारण तुझी आकडी आणि तुझी काठी मला सुरक्षित ठेवतात. God says देव बोलला in Psalm 37 verse 19, स्तोत्र 37 त्यातलं 19 वचन, they shall not be ashamed in the evil time, वाईट काळात ते लज्जित होणार नाहीत and in the days of famine they shall be आणि satisfied. दुष्काळाच्या वेळी ते तृप्त आणि समाधानी होतील. जगात दुष्काळ पडेल, तुझ्या घरात खायला असेल, कसं ते विचारू नको, येशू करतात. Bible says in Psalm 121 verse 7, स्तोत्र 121:7 बायबल म्हणतं, the Lord shall preserve you from all evil, प्रभू तुला सर्व वाईटापासून सांभाळून ठेवेल and he shall preserve your soul also. आणि प्रभू तुझ्या जीवाला पण सांभाळून ठेवेल. Praise God. Amen. No matter where you have been, तर तुम्ही कुठेही जरी गेला असाल, no matter what has controlled you, म्हणजे काही जरी तुमच्या आयुष्यात झालं असेल, कुठल्याही गोष्टीनं तुमचा ताबा घेतला असेल, Jesus is ready to step on your shore. येशू तुझ्या किनारी यायला तयार आहे. You may be surrounded by tombs. अवतीभोवती जरी कब्रस्थान असलं, You may be surrounded by deadness, अवतीभोवती जरी मृतपणा असला, तुझ्या dead dreams, वाईट मेलेली स्वप्न पडत असली dead plans, आणि मेलेल्या योजना जरी असल्या, तुझ्या dead hopes, मेलेली आशा जरी असली, dead relationships. मेलेली नाती जरी असली, But पण you are not created to live among the dead things. तुला मेलेल्या गोष्टींमध्ये जगायला निर्माण केलेलंच नाही. God is the God of the living, not the dead. देव जिवंतांचा देव आहे, मेलेल्यांचा नाही. My Jesus does not only break chains, माझे येशू फक्त साख्या तोडतात एवढं नाही, not only the chains on your hand, फक्त तुझ्या हातावरच्या साख्या येशू तोडतात but एवढंच even नाही. the chains on your mind. तुझ्या मनाला ज्या साख्या लागल्यात ना, मनाला, त्याही येशू तोडतात बरं का. Yes. येशू तोडतात. कधी कधी हे जाम होतं आपलं, जाम आपण म्हणतो ना, जाम झालं डोकं, जाम, ते डोकं जाम येशू तोडतात. बरोबर. If you are depressed tonight, आज रात्री तुम्हाला जर समजा डिप्रेशन आहे, नैराश्य आहे, if you feel suicidal, असं वाटतंय की आत्महत्या करावी, जगायचं नाही, आत्महत्या करायची, Jesus will set you free tonight. येशू आज रात्री तुला मोकळं करतील बाबा. He will free you tonight. आज रात्री तुला सुटका देतील, ते सगळे विचार निघून जातील. He will give you new life. आज रात्री तुला नवीन जीवन देतील. Evil may roar behind you. जरी ती दुष्टाई, ते अरिष्ट तुझ्या विरोधात गरजलं, My Jesus is reigning tonight. माझ्या येशूंचं आज रात्री राज्य आहे. Even when evil rises, आणि जरी ती दुष्टाई वाढली, Jesus stands between you and it. तरी येशू तुझ्यात आणि त्या वाईटात मध्ये येऊन उभे राहतात. Evil is temporary. ती दुष्टाई तात्पुरती आहे. My God is eternal. माझा देव अनंत काळचा आहे. Something Amen. is going to happen tonight. काहीतरी नक्कीच आज रात्री होणार आहे. Thank you, Lord. The devil is going to leave this place. All demonic forces are going to leave.
All सैतान the या जागे- control of the devil will be gone. सैतान या जागेला आज रात्री सोडून जाणार आहे. सैतान आज रात्री सगळ्या सैतानग्रस्त माणसांना सोडून जाणार आहे. सर्व सैतानी नियंत्रण, सैतानी ताबा या जागेतनं माणसांवरनं आज रात्री निघणार आहे. Whoever has done divination over you, ज्या कोणी तुमच्यावर काही करणी भरणी तंत्र मंत्र विद्या काही केलंय, don't worry. काळजी करू नका. Their power will not stand here त्यांचं tonight. सामर्थ्य आज रात्री इथे उभं राहणार नाही. Their power will become zero ती today. सगळी वाईट शक्ती आज शून्यात निघणार They आहे. will become powerless. ते सगळं सामर्थ्यहीन होणार आहे. Because Jesus is all powerful. कारण येशू सर्व सामर्थ्यवान आहे And he is not a dead God. आणि येशू मेलेला देव He नाहीये. is living. येशू जिवंत देव आहेत. In his name येशूंच्या नावात there is power. सामर्थ्य आहे. In his name येशूंच्या नावात there is healing. आरोग्य आहे. In the name of Jesus येशूंच्या नावात there is deliverance. सुटका आहे. Tonight आज रात्री call upon him. येशूंचा धावा करा. You don't need another. तुम्हाला आणि कोणाची गरजच नाही. There is salvation in no other name तारण आणि कुठल्याही दुसऱ्या नावात नाही. but the name of पण Jesus. येशूंच्या नावात तारण Are आहे. you ready to call out? तयार आहात येशूंचा धावा करायला? See, the Lord is already touching the बघा ना, people. प्रभू लोकांना ऑलरेडी स्पर्श करतोय. I have not even prayed. मी तर अजून प्रार्थना सुरू पण केली नाही. He is delivering you already. येशू लोकांमध्ये उतरलेत, लोकांना सुटका द्यायलाही लागले. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand placed on the afflicted part of your आणि being दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा and cry out to Jesus आणि tonight. रडून येशूंचा धावा कराल. Pray tonight. आज रात्री प्रार्थना करा. प्रार्थना. All the evil powers have to be broken tonight. सर्व वाईट शक्त्या आज रात्री तुटायलाच हव्या आहेत. Things which are just being postponed. ज्या गोष्टी पुढे ढकलल्या जात आहेत, Things that are not happening. ज्या गोष्टी घडतच नाहीयेत, Your house is collapsing. तुमची घरं कोसळत आहेत, Everything is going in the reverse order. सगळं उलट उलट घडतंय, Will stop tonight in हे Jesus' सगळं आज name. रात्री येशूंच्या नावात थांबणार आहे. Your success will be your portion. तुझं यश आजपासून तुझा वाटा Your बनेल. demotion will turn into तुझी promotion. अधोगती प्रगतीमध्ये बदलेल. Your sorrow will be turned into joy. तुझं दुःख आनंदात बदलेल. Your poverty will be turned into riches. तुझं दारिद्र्य धनसंपत्तीत बदलेल. Your sickness will be turned into health. तुझे आजार आरोग्यात बदलतील. Your crying will be turned into laughter. तुझं रडणं हास्यात बदलेल. Are you ready? तयार आहात? Then pray after me. तयार असाल तर डोळे बंद करा आणि माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला दूर कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय. I have no hope. मला आशा नाहीये. Things are not moving. गोष्टी होत नाहीये. Things are not happening. गोष्टी घडत नाहीये. Oh God, माझ्या देवा, if you don't help me, जर तू मला मदत केली I नाही, shall surely die. आज रात्री मला मेल्याचं मदत. Please come down. प्लीज खाली ये दे And बाप्पा. touch me now. आणि मला स्पर्श कर आता. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदल. I accept you मी तुला स्वीकारत आहे as my Lord and Savior. माझा प्रभू आणि मुक्तीदाता म्हणून. Come into my heart. ये माझ्या हृदयामध्ये And Lord, आणि प्रभू touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. See, Jesus is coming. बघा येशू येतात. He is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. touching you right येशू now. तुला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you. आज्ञा करतो In the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' सोड name. या लोकांना येशूंच्या Leave the नावामध्ये. people in Jesus' सोड या name. लोकांना येशूंच्या नावामध्ये. Every pain, प्रत्येक वेदना every trouble, आणि त्रास leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, be gone in Jesus' name. येशूंच्या नावात ती जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Body pain, अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. See, it's going बघा away. ते निघून चाललं. It's going away. बघा ते निघून The चाललं. Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Call, call, call. सर्वांनी येशूंचा धावा करा करा आणि करा. Say, Jesus, touch me म्हणा, tonight. येशू आज रात्री मला स्पर्श कर. Touch me right now. येशू मला आत्ताच्या आत्ता स्पर्श कर. Jesus, heal me right येशू now. मला आत्ताच्या आत्ता बरं कर. Jesus, deliver me right now. येशू मला आत्ता सुटका दे. And He is a faithful God. आणि येशू विश्वासू दे. And He will touch you right येशू now. तुला आत्ता स्पर्श करतील. Leave your sickness in Jesus' सोड name. सगळे आजार येशूंच्या नावात. Every swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. People suffering with lumps, ज्या लोकांना काही गाठी आल्या आहेत, lumps in the body, ज्या लोकांच्या अंगावर गाठी आहेत, place your hand on that area. आपला हात त्या भागावर ठेवा Be healed in Jesus' आणि name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let those lumps vanish in त्या Jesus' गाठी name. येशूंच्या नावात जाऊ देत.
Tuberculosis. क्षयरोग Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Ulcer. अल्सर People suffering with त्या ulcers. लोकांना अल्सर झालाय. Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Tumor. ट्यूमर Be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer. कॅन्सर People suffering with cancer. ज्या लोकांना कॅन्सर झालाय Lord Jesus, have mercy on प्रभू त्या them. लोकांवर दया कर. You heal them तू now. त्यांना आरोग्य दे You आता. deliver तू them. सुटका दे त्यांना आता. They are suffering for a long time. फार दिवसांपासून त्यांना हा आजार आहे. Heal them in त्यांना Jesus' name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Heal them in Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Issue of blood. सारखा होणारा Be रक्तस्राव healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Spondylitis. मानेचा आजार Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Some are suffering with thyroid problem. काही लोकांना थायरॉइडचा आजार The आहे. Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who cannot lift up hands, ज्या लोकांना हात वर करतायत Lord, नाहीत, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर And heal them, आणि त्यांना Lord. आरोग्य दे दे In बाबा. Jesus' name. येशूंच्या नावात. Blind eyes, आंधळे डोळे Lord, have mercy on them. प्रभू त्या लोकांवर दया कर. Give them sight, Lord. त्यांना दृष्टी दे प्रभू. Deaf ears, let it open. बहिरे कान उघडू दे प्रभू. Let the dumb speak in Jesus' मुक्यांना name. बोलता येऊ दे प्रभू. People who have problems in the ज्या kneecap, लोकांच्या गुडघ्यांच्या वाट्यांमध्ये be आजार आहे, healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Those who cannot walk, त्या लोकांना चालता येत नाही, rise up in the name of Jesus उठा येशूंच्या नावात and start walking in आणि Jesus' name. चालायला लागा येशूंच्या नावात. Problem in the uterus, गर्भाशयाच्या पिशवीचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those couples who need children, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे And बाबा. heal them in आणि त्यांना Jesus' आरोग्य name. पण दे येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. There is a person you cannot move your neck. एक व्यक्ती या सभेमध्ये आलाय, त्या व्यक्तीला आपली मान हलवता येत The नाही. Lord Jesus is touching you and प्रभू healing येशू you. त्या व्यक्तीला स्पर्श करतात आणि आरोग्य देतात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरव. Start moving your head now in आपली Jesus' name. आपली मान आणि डोकं येशूंच्या नावात हलवायला लाव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thanक you, Jesus. धन्यवाद येशू. Arthritis be संधिवात healed येशूंच्या नावात बरा होऊ दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Now you devil, आता सैताना I command you तुला मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave the people. सोड या आलेल्या लोकांना. Leave them in Jesus' name. सोड सैताना येशूंच्या Leave in नावात. Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या You नावात. witchcraft power, चेटू करणी demonic power, सैतानी शक्त्या divination power, तंत्र मंत्र विद्या Leave. सोड in Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. So the devil is going now. बघा सैतान चालला. The devil is going now. सैतान सोडून चालला. The witchcraft power is breaking. चेटू करणी सगळं तुटत The आहे. bondage is breaking in सगळी Jesus' बंधनं name. येशूंच्या नावात आता The तुटतात. chains are breaking in सगळ्या Jesus' साखळ्या name. येशूंच्या नावात आता तुटतात. Evil doors are opening in Jesus' name. सगळी वाईट दारं बंद होत आहेत. Prisoners are being set free in Jesus' name. कैद्यांना आझादी मिळते येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. You also say, तुम्ही पण म्हणा, say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला Say, सोड. devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in हा Jesus' name. चेटू करणी येशूंच्या नावात मला सोड. Demonic power, leave me in सैतानी Jesus' शक्त्या name. येशूंच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, fear, leave me in म्हणा Jesus' भीती name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Bad dreams, leave me in वाईट Jesus' स्वप्न name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Evil following, leave me in Jesus' वाईट name. अनुयायी वाईट जे काही माझ्या मागे आहे, दुष्टाई माझ्या मागे येशूंच्या नावात मला सोड. Darkness, leave me in Jesus' सगळा name. अंधार येशूंच्या नावात मला सोड. Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Lord, दे बापा. whatever they want, give it to them. या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. त्यांना घर हवी त्यांना घर दे. Those who want to fly abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचं त्यांना व्हिसा लावून दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. त्यांना 2-4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना गाड्यांचा Those who आशीर्वाद. need promotion, give them त्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. There are people who want to buy houses, give them, Lord. काही लोकांना घरं विकत घ्यायची आहेत त्यांना दे घरं They दे want to बाप्पा. have their own त्यांना houses. स्वतःची घरं हवी आहेत. Bless them, Lord त्यांना Jesus. आशीर्वाद दे माझ्या देवा. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be prosperous in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हा. Have peace in the name of Jesus. येशूंच्या नावात तुला शांती लाभो. Amen and amen Amen, and amen, amen. 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 Give a big clap to Jesus आता now. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over. देवाने ताबा घेतलाय. Are you feeling light now? आता हलकं वाटतं का तुम्हाला? Yes. हलकं Peace. वाटतं.
शांती वाटते, joy. आनंद Yes. वाटतं का This असं? is what Jesus does. येशू असंच करतात. Your life will change. तुझं जीवन बदलेल. That is the power of Jesus. ते येशूंमधलं सामर्थ्य आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Don't leave God. देवाला कधी सोडू नका. Read the Bible every day. बायबल रोज वाचा, Pray every day. रोज प्रार्थना करा Walk straight. आणि सरळ चाला, सरळ. Everything will be all right. सगळं व्यवस्थित होईल.